कारंजा तालुक्यात आज निसर्गाच्या लहरीपणाचा भीषण प्रत्यय आला। दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि बघता बघता सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश पावसाने तालुक्याला झोडपून काढले। या पावसासोबतच झालेल्या मोठ्या आकाराच्या गारपिटीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान केले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे। तालुक्यातील गंगापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शिवारात गारपिटीचा सर्वाधिक फटका बसल्याचं चित्र आहे। येथील अल्पभूधारक शेतकरी देवीसिंग अमरसिंग चव्हाण यांच्या शेतातील ज्वारीचे पीक कापणीवर आले होते। मात्र दुपारी 3 ते 5 या 2 तासांच्या कालावधीत झालेल्या तुफान गारपिटीमुळे त्यांचे उभे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे। वर्षभराची मेहनत आणि लागवडीसाठी लावलेला पैसा डोळ्यादेखत मातीमोल झाल्याचे पाहून चव्हाण यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे। केवळ चव्हाणच नव्हे तर गंगापूर आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या कोपाने हिरावून घेतला आहे। कारंजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये या गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले असून झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या आहेत। पिकांच्या या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी आता या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णपणे खचून गेला आहे। या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन आणि कृषी विभागाने विलंब न लावता तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत अशी मागणी जोर धरत आहे। शासनाने विशेष बाब म्हणून या नुकसानीची दखल घेऊन पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत सुपूर्द करावी, जेणेकरून हा बळीराजा या धक्क्यातून सावरून पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा राहू शकेल। पाहत रहा MH न्यूज मराठी।